नमस्कार मंडळी. तर आता वाजले आहेत सकाळचे 4:45 का 4 आणि आम्ही निघालो आहे जेजुरीला एकविरेला जायला. आणि बाबा आत्ताच आलेत कामावरून, नाईट करून आले, लगेच फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता सगळे निघतो आहे. म्हणजे लवकर निघायचं कारण काय तर पुण्यात ट्रॅफिक असते आणि तो पट्टा लवकर क्लिअर करून निघायचा आहे आणि जितका लवकर प्रवास होईल तितका लवकर आपल्याला कवर करून रिटर्न यायचं आहे, असा विषय आहे. आता आम्ही इथे ब्रेकला थांबलो आहे, म्हणजे तरी लोणावळ्याच्या पुढे आलो. इथून पुणा बहुतेक तरी 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही आमची गँग. तर इथं कॉफी ब्रेक चालला आहे. यांची कॉफी पिऊन झाली, आता माझी कॉफी बाकी. असेल ना खूप माल नको त्याच्याकडे, इकडे काय ना पुढे काय बाहेर इकडे जरा मदत कर तिला. अरे एवढंच पाहिजे काय रे, कॉफी दाखवतो ना. कॉफी पिली आम्ही, कॉफी पिली क्लास तुटलाय का वेगळे सगळे कुठे. कॉफीसाठी प्रत्येकाला 4 ग्लास कप सगळे कप. किती आहे आपल्याला? CNG भरायला थांबलो आहे आता पुण्यामध्ये. आणि इथून अजून किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर आहे जेजुरी. दिवे घाटात थांबलो आहे आणि हा समोरचा व्ह्यू तर बघा कसला वाटतंय, एक नंबर. इथून ना आता हा सगळं डोंगर फोडायला लावला आणि या साईडून तर म्हणजे डबलचा रोड होणार आहे. आमची पब्लिकडे जराशी थांबले, पॉज घेतला आहे आणि मग निघू. पण भारी वाटतंय. तरी आता 160 किलोमीटर तरी कवर केलं आहे. अजून एक 20-25 किलोमीटर आहे आणि त्यानंतर मग जेजुरी येईल. चला, आपल्याला जास्ती थांबून काय होणार नाही, इकडेच राहायला लागेल. चला आपल्याला जायचं आहे. जेजुरीला पोचलो आहे. दोघं तर वरती आले थोडाफार आणि हे आमची दोघं. दम लागला काय? केव्हा दम लागला? चाललंय सावकाश. आता दर्शन वगैरे झालं आणि बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं. आता इथून आम्ही एकविरेला जाणार आहोत. नाश्ता वगैरे करू, खाली वगैरे फोटो वगैरे काढू परत आणि सगळे करून निघू. सोडला आहे आणि तळेगावच्या टोल नाक्यावर आलो आहे आणि इथून किती वेळ आता तरी एक 20-25 किलोमीटर आहे एकविरा. एकविराला पोचलो आता आणि गाडी इकडे पार्क केलं आहे. आता वाटलं काय गर्दी नसेल, पण चायला इकडे एवढ्या बस लागल्यात ना, त्याच्यावरूनच कळतं की किती गर्दी आहे. इकडे जसं फ्रेश वगैरे झालं, तोंड वगैरे धुतलं. आणखी खूप ट्रॅव्हलिंग झाली आज आणि मग आता चाललो एकविरेला. आता दुपारचे किती वाजले तरी मी झालं. चांगलं घड्याळ होती 5-6 हजार तर बस. आपण कॅशवर तर घेऊ ना, फुल पैसा माझ्याकडे, जाम पैसा, अंधा पैसा. हां, आणि तू लिस्ट सांग फक्त. हां, लिस्ट सांग. iPhone 17 Pro. हां, ऑरेंज कलर घेणार घेतला ते.
नाही नाही मग नाही घेणार नाही मग कॅन्सल. ऑरेंज पाहिजे असेल तर बोल. जो आवडेल ऑरेंज ऑरेंज 17 प्रो. 17 प्रो. अजून हे बघ हे घडे हे वॉच चालतील. हे वॉच आहेत बघ. कुठे काय आहे? इथे पण गर्दीच आहे रे. इथे डायरेक्ट होईल का? पोचलो आता पण खूप गर्दी आहे. बघू कसं काय होतं. किती वेळ लागतो आता लाईन दर्शन वगैरे घ्यायला. तर त्या भूक पण जाम लागले कारण की टाईम पण भरपूर झाला आणि सकाळपासून नुसता प्रवासच आहे आजचा. तर बघूया कसं काय होतं आहे. थोडं जॅक वाजता म्हणून डायरेक्ट गेलो. डायरेक्ट दर्शन घेतलं आणि आता लगेच निघालो. कंटाळा आला आहे खूप कंटाळा आला आहे. तर जेवू वगैरे आणि मग घरी जाऊ. काय कंटाळा आला. चला भेटूया पण आता परत डायरेक्ट जेवायला जाऊ तिकडे. चलो. आता व्हिडिओ एडिट करत होतो आणि नंतर बघितलं की ब्लॉगचा एंडच नाही गेला. आम्ही एकविरेला निघालो जेवलो वगैरे आणि सरळ घरी आलो कारण की जाम थकलेलो ना. मग मधलं काही शूटच नाही केलं. घरी आलो फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि जो झोपलो आहे ना कारण की खूप सकाळी उठलेलो काहीतरी 3 वाजता वगैरे. जाम झोपलो मजबूत. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठून कामाला गेलो. तर तेवढाच होता ब्लॉग आपला. तुम्हाला काही आपल्या ब्लॉगबद्दल थोडंफार आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तर शेअर करा आणि असंच प्रेम दाखवत राहा. चलो. पानी फिर 9 2 11 जाती तो किसके आती एक दिन मैं जूते 12 राजा का चढ़ गया पारा खबरी को बांस पुकारा ये क्या है माजरा.